तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण जवळपास 100 प्रश्न कव्हर करणार आहोत. आपण एक प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि MPSC विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवेची तयारी करण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण एक्झाम देतो त्यावेळेस कशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जातात आणि त्या पद्धतीचे त्या रिलेटेडचे जे प्रश्न आहेत आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात. त्यासाठी प्रश्नपत्रिका ही वाली पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तरासहित आपण एक्सप्लेन करून ते सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो 100 प्रश्न अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर इथे प्रश्न जो आहे आपला पहिला सांगितलेला आहे की 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आणि तालुके होते? तर बघा जवळपास भूगोलचा हा प्रश्न आहे. तर D आणि A ह्याचं उत्तर आहे. म्हणजे 229 हे तालुके होते आणि 26 जिल्हे होते. त्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकते. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो अगदी महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्याचं उत्तरही बघू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो बघा की स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तींचे समर्थन होते. तर कोणत्या व्यक्तीचे समर्थन होते? तर हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न आयोगाने काय केलेला आहे? कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे आपण दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 बघा. हाही प्रश्न जो आहे तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 बघू आपण की खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर पहिले वाक्य आहे की M.N. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते आणि M.N. रॉय हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. तर याचं जे उत्तर आहे ते बघा दुसरे वाक्य हे बरोबर आहे आणि पहिल्या वाक्याचे हे काय होते? चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 बघा की इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची जी स्थापना आहे ती स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा की यामध्ये जोडाजुळवा आहे. हवा आपण डबल पाहणार आहोत की विठ्ठलरामजी शिंदे हे भारतीय अस्पृश्यतेचे प्रश्न त्यांनी मांडलेले होते किंवा त्यांचं साहित्य त्यांनी लिहिलेले होते. दादोबा पांडुरंग यांनी धर्मविवेचन हे लिहिलेले आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी जातिभेदविषयी लिहिलेले आहे आणि ज्योतिबा फुले यांनी इशारा हे साहित्य लिहिलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 6चं जे आपलं उत्तर आहे ते येते 4थ्या क्रमांकाचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 जो आहे तो आपला जोडाजुळवा आहे आणि बघा डॉक्टर राधाकृष्ण आयोग 1949, त्यानंतर मुरलीधर आयोग 1992, NCERT स्थापना 1961 आणि डॉक्टर कोठारी आयोग हा 1964 आलेला आहे. अशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 8 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 सुद्धा काय आहे? जोडालावा आहे. तर बघा विठ्ठलरामजी शिंदे हे अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी बोरगावचे होते. खासेसाहेब पवार हे अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर चळवळीचे होते. त्यानंतर दिनकरराव जवळकर हे साप्ताहिक तेज आणि श्रीपतराव शिंदे हे विजयी मराठा होते. तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर आपल्या MPSC राज्यसेवेसाठी नक्की होणार आहे. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाते याबद्दल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आपण 9 पाहणार आहोत. ज्याचा जो प्रश्न आहे तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे. प्रश्न क्रमांक आपण 10 बघू की जोडालावाचा आहे. जोडालावामध्ये बघा गुलबदन बेगम हे हुमायून नावामध्ये येते. त्यानंतर सलीमा सुलतान हे फारसीत कविता लिहित असे आणि त्यानंतर जहारा बेगम हे उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान होते आणि झेबुनिसा हे सुलेखनात तरबेज होती. तर अशा प्रकारचे त्यांचे वैशिष्ट्ये जे आहे ते वैशिष्ट्ये आहे. प्रश्न क्रमांक आपण 11 पाहणार आहोत. खाली क्रमांक 11 जे उत्तर आहे ते आहे शेतकऱ्यांचा असो. हे त्यांची विसंगत जे शीर्षक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 आहे. न्यायाधीश रानडेंनी डेक्कन ॲग्रिकल्चर रिफॉर्म ॲक्ट या कायद्याने स्वागत केले कारण रिकामी जागा. जे उत्तर आहे ते आहे उत्तर की फक्त या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्याचे रक्षण केले होते. फक्त A त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक जो 13 आहे तो 13चं उत्तर आपण बघूया की
स्वदेशी वस्तू प्रचारित सभा हे कोणी म्हणजे खालीलपैकी कोण विराजमान होते, तर लोकमान्य टिळक हे त्यांनी त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 14वा. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणे त्यांच्या जोड्या जुळवा. तर प्रश्न क्रमांक 14व्याचं जे उत्तर आहे ते आपल्याकडे आहे दुसऱ्या क्रमांकाचं. जसं अधू रिया खानदेश यावल, पांडू भुर्जी नगर, त्यानंतर धर्मा सुधान हे पंढरपूर आणि धोंडी बिरबल हे नाशिकला पाठवण्यात आले होते. तर अशा प्रकारचे प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक आपण 15वा पाहणार आहोत की 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची जी मीमांसा आहे ती मीमांसा केली होती. तर त्यामध्ये आम्ही वेगळे बोलतो, चावा घेत नाही आणि नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे आणि काँग्रेसचे कार्य सतत न चालणे तरी अपयशांची त्यांची कारणं मीमांसा केली होती अशा प्रकारची. आणि क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळे तिसरा जो प्रश्न आहे तो आपला म्हणजे तिसरं जे ऑप्शन आहे ते आपलं अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 16वा पाहणार आहोत. बघा, समुद्रावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे त्या खालीलपैकी कोणती जी भूरूपे आहे ते भूरूपे निर्माण होतात, तर समुद्रकडा, आखात, समुद्र किनारी गुहा आणि समुद्र तटीय स्तंभ हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा आहे आपल्याकडे की खालीलपैकी कोण म्हणजे शहरांचा कोणता समूह स्वर्णीय चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे. प्रश्न क्रमांक 70 ते आहे बँगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 18वा पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 18वा आहे की सहारा वाळवंट हे खामसीन, त्यानंतर ग्रीस हे सिरक्को, इराणमध्ये येते सेमून आणि अल्पसे जे आहे ते फॉर्म वाऱ्याचे जे नाव आहे ते वाऱ्याचे नाव आहे. काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजार पर्वतश्रेणीमध्ये कोणते पर्वतश्रेणी आहे, तर बघा प्रश्न क्रमांक आपला 19 आहे. त्याचं उत्तर आहे झास्कर पर्वत श्रेणी, ते त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण 20 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 20 आहे आणि त्याचं उत्तर आहे अगदी आपल्याकडे की बांगलादेश. तर याचं जे उत्तर आहे आपल्याकडे ते बघा तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. आणि जगातील सर्वाधिक म्हणजे लोकसंख्या घनता असणारे देश वर्ष 2012 मध्ये त्यामध्ये उतरत्या क्रमाने लावा. तर सगळ्यात पहिले येते मॅनोको, त्यानंतर येते सिंगापूर, त्यानंतर बहारीन आणि माल्टा, त्यानंतर येते बांगलादेश आणि मॉरिशस. हा त्यांचा क्रम जो आहे तो क्रम आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे आपल्याकडे. त्याचं जे उत्तर आहे ते बघा की जसं पठारांचे प्रकार आणि पठारांचे उदाहरण सांगितलेलं आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते बघा तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर येते. तर बलुचिस्तानचे पठार हे पर्वता अंतर्गत पठार म्हणजे बलुचिस्तानचे पठार येते. पर्वतीय पठार हे कोलोराडोचे पठार, त्यानंतर सीचं आहे ते ज्वालामुखीचे तयार झालेले जे पठार आहे ते कोलंबियाचे पठार आणि हिमनदीमध्ये कार्यामुळे तयार झालेले जे पठार आहे ते आहे ग्रीनलँड पठार. तर अशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 खनिज तेल उत्पादनासंदर्भात विधाने बघा. तर 22व्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते बघा की जसं हे तीनही काय आहेत आपले बरोबर आहे. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियातील मदतीने उभारला आणि नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे आणि कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. तीनही काय आहेत आपले बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 23 पाहणार आहोत की याचा जो क्रम विचारलेला आहे की खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा जो सर्वात जुना ते सर्वात नवीन विचारलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 23चं जे आपलं उत्तर आहे ते उत्तर येते CDE म्हणजे कॅब्रियन कल्प, त्यानंतर कार्बोनिफेरस कल्प, त्यानंतर येते पर्मियन कल्प आणि ट्रायसिन कल्प आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी क्वार्टर्नरी कल्प. तर हे जे क्रमांक म्हणजे त्याचा जो क्रम आहे तो अगदी लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक आपल्याकडे 23 झाले. त्यानंतर 24वा प्रश्न क्रमांक आहे अगदी जोड्या जुळवा. प्रश्न क्रमांक 24चं जे उत्तर येते ते अगदी दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर येते. जसं सियाचीन काश्मीर, रिमो काराकोरम, गंगोत्री उत्तराखंड आणि झेमू हे सिक्कीम. अशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण 25 पाहणार आहोत
राष्ट्रीय उद्याने राज्य आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक 25 मध्ये. तर बघ, बंदीपूर कुठे आहे, तर हे कर्नाटक. त्यानंतर केओला देवी हे कुठे आहे, तर राजस्थान. इंद्रादेवी हे कुठे आहे, तर छत्तीसगड. आणि मानस कुठे आहे, तर अगदी आसाम. तर प्रश्न क्रमांक 25चं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25चं उत्तर अगदी चौथ्या क्रमांकाचं येते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण 26 पाहणार आहोत. आणि बघा, कोलंबियाचे पठार हे कुठे आहे, तर कोलंबियाचे पठार हे उत्तर अमेरिका. बोलिव्हिया पठार हे कुठे आहे, तर दक्षिण अमेरिका. सेंट्रल मासिफ पठार हे कुठे आहे, तर युरोप. आणि युनान पठार हे कुठे आहे, तर आशिया. तर प्रश्न क्रमांक 26चं जे उत्तर आहे ते आपल्याकडे हे तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर येते. ठीक आहे. उत्तर क्रमांक हे तिसरा क्रमांकाचं येते. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक आपण 27 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 27 आहे की जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम लावा. प्रश्न क्रमांक 27चं जे आपल्याकडे उत्तर आहे ते आहे चौथ्या क्रमांकाचं. आणि बघा, सगळ्यात पहिले येते पुणे, त्यानंतर कोल्हापूर, म्हणजे पुणे, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर येते नागपूर, त्यानंतर जळगाव आणि सगळ्यात शेवटी येते सोलापूर. तर इथे घनता म्हटलेला आहे, तर घनतेनुसार जो आपला क्रम आहे तो आहे प्रश्न क्रमांक 27 अगदी चौथ्या क्रमांकाचं याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 28 पाहणार आहोत. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो, तर 28चं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर किर्लोस्कर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे आपल्याकडे की जोड्या जुळवा. आणि त्याचं जे उत्तर आहे ते बघा, उत्तर क्रमांक तिसरा येते की जसं शरावती जी नदी आहे ते जोगमध्ये, नर्मदा जी नदी आहे ते कपिलधारामध्ये, कावेरी जी नदी आहे ते त्यावर कोणता धबधबा येतो, तर शिवसमुद्रण. आणि घटप्रभावावर येतो कोकाक हे धबधबा येतो. तर अशा प्रकारचं 29चं जे उत्तर आहे तो तिसऱ्या क्रमांकाचं आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 30 पाहणार आहोत आता. प्रश्न क्रमांक 30 आहे की सूर्यमालेतील रिकामी जागा ग्रह सूर्यापासून रिकामी जागा किलोमीटरपर्यंत म्हणजे अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. तर त्याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 30चं जे अगदी दुसऱ्या क्रमांकाचं आहे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 31. तर बघा, प्रश्न क्रमांक 31 मध्ये प्रजाती आणि प्रकार दिलेले आहेत आणि त्याचे जे उत्तर आहे ते बघा, प्रश्न क्रमांक 31चं जे उत्तर आहे ते अगदी 2 आहे. म्हणजे भारतीय गेंडा हे धोकादायक असलेल्या मध्ये आहे. आशियातील जे हत्ती आहे ते संवेदनशील प्रकारामध्ये येते. वाळवंटातील जो कोल्हा आहे ते विरळ आहे. आणि गुलाबी डोके असलेले जे बदक आहे ते लुप्त आणि नष्ट होणारे आहे. तर प्रश्न क्रमांक 31चं जे आपलं उत्तर आहे ते 2 येते. त्यानंतर आहे की प्रश्न आहे तो घेऊ की 33वा प्रश्न म्हणजे औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर हस्तक्षेप म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम आधी याची सुरुवात जी आहे तो कोणत्या देशात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 33 तर जर्मनीमध्ये झालेली आहे. परिसंस्थेची रचना आणि तिच्या कार्यास अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही जी व्याख्या आहे ती 1969 मध्ये कोणी केलेली आहे. त्या व्याख्येसंदर्भात जो प्रश्न आला आहे त्याचं जो उत्तर आहे ते आहे ऑट्रम. ओझोनमध्ये म्हणजे ओझोनचा तो प्रश्न मला 2-3 प्रश्नपत्रिकेमध्ये दिसलेला आहे. तर हा अगदी महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बारीक सारीक जे घटक आहे तुम्ही लक्षात ठेवणे अगदी महत्त्वाचे आहे. ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात. प्रश्न क्रमांक 35. तर बघा, हे सगळे जे परिणाम आहेत आहे जसं माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान, वनस्पतीची वाढ खुंटणे, तापमान वृद्धी आणि मोतीबिंदूमध्ये होण्याचे कारण, हे सगळं त्याचं काय उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 36 पाहणार आहोत की नीती आयोगाच्या 2017-2020 त्रैवार्षिक कार्यकाळाची जी उद्दिष्टे आहे ते उद्दिष्टे सांगितले आहे. प्रश्न क्रमांक 36. तर त्याचं बघा, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उद्दिष्ट उत्पन्न जे आहे ते दुप्पट होणे अगदी बरोबर आहे. आणि 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा हे बरोबर आहे. राज्यात केंद्रीय विद्यापीठांची स्थापना करण्यात हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 36चं जे उत्तर आहे ते चौथ्या क्रमांकाचं आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 37 पाहणार आहोत पण याचं उत्तर जे आहे ते आयोगानं अगदी बरोबर दिलेलं नाही, त्यामुळे आपण हे कॅन्सल करू. आणि प्रश्न क्रमांक जे आपल्याकडे 38 आहे ते बघा की पुढील विधान जे आहे ते विचारात घ्या. तर
रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूलन परिणामांसाठी फायदेशीर असू शकते, तर बरोबर आहे. आणि चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते, तर हे अगदी बरोबर आहे. पण हे जे आहे बी आणि डी हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक आपण 39 घेणार आहोत. आणि 39 बघा, की पुढील विधाने कोणते बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. की 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार त्यानंतर मानवी भांडवल निर्देशांक आणि श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित केले जातो, ते अगदी बरोबर आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो, तर हे दोन्ही वाक्य काय आहेत, अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपल्याकडे 40 आहे. की नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह आणि नागरी खात्यांतर्गत कोणती योजना राबवली जाते? प्रश्न क्रमांक 40 चे उत्तर आहे ते हृदय कार्यक्रम हा राबवला जातो. प्रश्न क्रमांक आपला 41 आहे. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेचे अंतर्गत देखरेख मोजमाप करता येण्याजोगे 27 लक्षांच्या उद्दिष्टांचे किती मुख्य गटात विभाजन केले? ते अगदी 6 गटामध्ये त्याचं काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक आपल्याकडे 42 आहे. की बघा, प्रश्न क्रमांक 42 आहे. की शाश्वत विकास ध्येयांच्या SDC संदर्भात खालीपैकी कोणते विधान काय योग्य आहे? तर बघा, शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय असून म्हणूनही ओळखले जाते, तर अगदी बरोबर आहे. शाश्वत विकास ध्येयांनी सहस्रातील विकास धोरणांची जागा घेतली आहे, तर अगदी बरोबर. त्यामुळे त्याचं उत्तर जे येते 3 क्रमांकाचं येते. प्रश्न क्रमांक आपण 42 पाहणार आहोत. की पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केलेली आहे? तर याचं जे उत्तर आहे ते वरीलपैकी 3ही हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण 44 पाहणार आहोत. आणि 44 बघा, याचं उत्तर जे आहे ते आपल्या आयोगाने आपल्याला दिलेलं नाही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याकडे 45 आहे. की असं निरीक्षण करण्यात आलं की बघा, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो, तर अगदी बरोबर आहे. आणि हे जे दुसरं वाक्य आपल्याकडे की विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध किंवा ट्रेक ऑफ असतो, तर हे अगदी चुकीचं वाक्य आहे. पहिलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 आहे. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आले, तर बरोबर आहे. आणि सन 2021-22 मध्ये इथे 1,00,000 MV वीज निर्मिती करणे त्यांचे उद्दिष्ट आहे, तर हे काय बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 आहे. की रेरा नियमन विकास कायदा या संदर्भातील पुढील विधाने लक्षात घ्या, योग्य विधान कोणते? तर सन 2016 मध्ये संमत झाले, तर बरोबर आहे. घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्यांचे उद्दिष्ट आहेत, बरोबर आहे. जम्मू काश्मीर राज्यात लागू होतात, हे अगदी बरोबर आहेत. वरील सर्व काय आहेत आपले बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 48 पाहणार आहोत. संख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहेत? तर बघा, ए आणि बी हे दोन्ही वाक्य आपले बरोबर आहेत. की जसं वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे आणि लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्याच्या सुरुवात झालेली आहे, हे अगदी काय आहेत, बरोबर आहे. 48चं जे आपलं उत्तर क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यानंतर येथे प्रश्न क्रमांक 49 पहा. पुढीलपैकी सहस्त्रिक विकास उद्दिष्टामध्ये समावेश होत नाही. तर बघा, सी जे आहे त्याचा समावेश होत नाही. की अर्भक मृत्यूचे प्रमाण जे आहे ते कमी करावे, ते अगदी नव्हतं. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिक साध्य करणे, स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे, पर्यावरणीय शाश्वतते सुरक्षित करणे पाहणार आहोत आता. की एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागत असेल, तर त्या माणसाची वापरलेली शक्ती किती असेल? तर 55चं जे उत्तर आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर येते. त्यानंतर प्रश्न की लेसर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाकडून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. तर या चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणाचे जे कक्षेचे त्रिज्या आहे, ते त्रिज्या किती आहे? तर 56चं जे आपल्याकडे उत्तर येते ते चौथ्या क्रमांकाचं उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न की इकोलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोध केलेला आहे? तर हॅकेल यांनी केलेला आहे. त्याच्यानंतरचा 59वा प्रश्न येते आपला. की कॅरियोटिक पेशी संदर्भातील गुणसूत्र जनुकीय साहित्य DNA संबंधित खालील विधानांचा विचार करा. तर ही जे तिन्ही वाक्य जे आहे ना, ते तिन्ही वाक्य अगदी काय बरोबर आहे. जसं कॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य DNA सोबत
हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात, अगदी बरोबर. या प्रथिनांमध्ये आर्जिनिन, लायसिन या मूलभूत अमिनो आम्लांचा जास्त प्रमाणात सहभाग असतो, तर हे अगदी बरोबर आहे. या प्रथिनांमध्ये ट्रोपोफॅन हा मूलभूत आम्लाचा अभाव असतो, तर ही अगदी काय बरोबर आहे. त्यानंतरचा की खालीलपैकी कोणती प्रक्रिया शोषण प्रक्रियेत अंतर्भूत नाही, तर हे ते केल्विन सायकल हे अंतर्भूत नाही, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 आहे, त्याचं उत्तर जे आहे ते बरोबर दिलेलं नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघू की मानवांच्या पोटामध्ये कोणते जठररस जे आहे ते स्त्रावते, तर प्रश्न हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन हे आहे. की सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्त विसरणाचा जो क्रम आहे तो क्रम सांगा, तर बघा डावी, याचं जे उत्तर आहे ते बघा उजवी लहान पोकळी, त्याच्यानंतर उजवी मोठी पोकळी, डावी लहान पोकळी आणि त्याच्यानंतर डावी मोठी पोकळी, हे त्याचा काय क्रम आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छ्वास प्रक्रियेतील फ्रुक्टोज, त्यानंतर डायफ्रोसेट आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक की कॅल्शियम ऑक्साईड CaO ची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय आहे, त्याचं जे उत्तर आहे ते बघा कॅल्शियम अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूत जातील. प्रश्न क्रमांक आपला 66 आहे. तर ह्या रेणू संदर्भात आहे की याचं जे उत्तर आहे ते बघा 66 जे उत्तर येते ते येते 0.25. त्यानंतर खालील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान अगदी बरोबर आहे, तर आहे ते सगळे काय बरोबर आहे. हिरा विद्युत दुर्वाहक आहे, ग्रॅफाईटमध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते, ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे आणि खडकाला भुगा पाडायला हिरा वापरतात, अगदी बरोबर आहे. त्यानंतर कोणाची आयन ऊर्जा IE सर्वात तिसऱ्या क्रमांकाचं. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, तर बघा रासायनिक अभिक्रियाचा वेग हा साधारणपणे कसा असतो, सुरुवातीला जास्त होतो आणि वेळेचा काय होतो कमी होत जातो. 70वा आपल्याकडे प्रश्न आहे की रिकामी जागा हा सौम्य क्षपणक आहे आणि जो फक्त कार्बोनिल गटाचे इतर गट उदाहरणार्थ नायट्रो, कार्बोक्सिल आणि ईस्टर दुहेरी बंध असताना करतो. तो प्रश्न क्रमांक 70चं जे उत्तर येते NaBH4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे 71वा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात असलेल्या 2021च्या 105व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या रिकामी जागा कलमामध्ये बदल केलेले आहेत, तर 71चे उत्तर येते त्याचं येते 3 कलमामध्ये बदल केलेले आहे. पाहतो की शोषणा विरुद्धचा हक्क हा च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान हे आपल्या बरोबर आहेत, तर बघा मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध हे शोषणाविरुद्ध मध्ये येते. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही, तर दिल्ली आणि पुडुचेरी केंद्रातील विधानसभेचे निर्वाचित सदस्य आहेत ते भाग घेत नाही. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक की जिल्हा न्यायाधीशाच्या बाबतीत खालील विधाने हे दोन्ही वाक्य जे आहेत बरोबर नाहीत. जसं जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून होते ते अगदी चुकीचं आहे आणि जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना ते अगदी काय चुकीचं आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंडकडून आणि केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे, हे त्याचा क्रम आहे अगदी बरोबररित्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 76 आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सहस्त्रक बंड शब्द कधी जोडला, तर 44व्या घटनादुरुस्तीमध्ये जोडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 70 की जसं राष्ट्रपती कोणत्याही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचार पाठवू शकतो, तर बरोबर आहे आणि संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते, तर अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आपण 78ला पाहणार आहोत की भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर बघा त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते, त्यांची वेतन इतर सेवा ते संसदेकडून निश्चित केली जाते आणि ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र तत्त्वज्ञ म्हणून कार्य करते, बरोबर आहे. पण पंतप्रधान केव्हाही पदमुक्त केले जाते, अगदी काय चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक आपण 79 पाहणार आहोत की विधानसभेचे हे स्थायी सभागृह आहे,
की त्यानंतर राज्यपाल, विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे जे सदस्य आहेत त्या प्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. तर कोणकोणते वाक्य जे आहे ते बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 79 आहे ते तिसरं, की ए आणि सी जे आहे ते अगदी बरोबर आहे आणि हे दुसरं जे आहे ते अगदी चुकीचं आहे. त्यानंतरचा की जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व रिकामी जागा या दिवशी संपते. तर 80चं जे उत्तर आहे ते अगदी 31 ऑक्टोबर 2019ला संपते. त्यानंतर 81वा प्रश्न आहे, की भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतात रिकामी जागा प्रकारच्या नगरपालिका आहेत. तर कोणत्या प्रकारच्या नगरपालिका आहेत? तर अगदी 3 प्रकारच्या नगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 73 आपण पाहणार आहोत, की शपथा आणि प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. कम्युनिस्ट पक्ष CPIM ची स्थापना कधी झाली? तर 84चं जे उत्तर आहे ते 1964 मध्ये झालेली आहे. त्यानंतर बघा, लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्यायची आहे. तर 85चं उत्तर जे आहे ते फक्त सी आहे, की ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवतात. ते अगदी बरोबर आहे. बाकीचे हे जे आहे ते चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक आपण 86 पाहणार आहोत, की 2019 मध्ये झटपट तिहेरी तलाकाला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला. तेव्हापासून भारतात रिकामी जागा हा दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तो उत्तर आहे ते आहे 1 ऑगस्ट म्हणून. त्यानंतरचा आहे, की खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा? जॉर्जिया. त्यानंतर आहे, की चंदीगडची चमत्कारी आई मिरेकल मॉम फ्रॉम चंदीगड म्हणून ओळखल्या जाते. तिथे त्यांचं नाव विचारलं आहे ते आहे मेन कौर. त्यानंतर 2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेले मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची रिकामी जागा जी स्थापना केलेली आहे ती आहे पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी. त्यानंतर आहे आपल्याकडे प्रश्न 2020च्या मानवी विकास अहवालात UNDP तर्फे प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास आणि यांच्या संदर्भातील संबंधावर भर दिलेला आहे. तर ते काय आहे? तर रिकामी जागे तर अँथ्रोपोसिन हे त्यांचं नाव आहे, म्हणजे यांच्यातील संबंधावर भर देण्यात आलेला आहे. तर मानवी विकास आणि अँथ्रोपोसिन यांच्यामधील संबंधावर भर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक आपण संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये केला आहे आणि या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ते 91चं जे उत्तर आहे ते बघा, या म्हणजे देशात आता अधिकृत असे 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत. हे अगदी बरोबर आहे. बाकीचे सगळे काय चुकीचे आहेत. 2020चा जो बुकर पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? शुगी बेन यांना मिळालेला आहे. 92चं जे उत्तर आहे ते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 93 आहे आपल्याकडे. अँथ्रोपोसिन या संज्ञेचा वापर नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रुटझन हे नेदरलँडचे नागरिक आहेत. कुठले आहे? तर नेदरलँडचे नागरिक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94, की संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्लू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 94चे येते, की देह व्यापार संबंधी आहे. आणि त्यानंतर आहे, की प्रमुख भूमिकेतील अभिनेत्यांचे 2021चे ऑस्कर पारितोषिक रिकामी जागा यांनी जिंकले. तर 95चं जे उत्तर येते ते येते अँथनी हॉपकिन्स. त्यानंतर आहे, की वांग यापिन या अलीकडेच अंतराहून चालून आलेल्या अंतरवीर रिकामी जागा नागरिक आहे. तर कुठले आहेत? तर ते आहे चीनचे नागरिक आहे. त्यानंतर खालील विधान लक्षात घ्या आणि त्यामध्ये जे अयोग्य आहे ते सांगायचं आहे. तर बघा, तिसरं जे आहे ते अगदी अयोग्य आहे. आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे 2 जिल्ह्यांचा अंतर्भाव होता. बरोबर आहे. आणि हे जे आहे ते आपल्या वाक्यात चुकीचं आहे. म्हणजे उमंग नरुला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत हे अगदी चुकीचं आहे.
प्रश्न क्रमांक आपल्याकडे 98 आहे की 6328 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई म्हणजे परिक्षेत्रामध्ये रिकामी जागा महानगरपालिका आहे ते किती आहे? तर बघा 9 महानगरपालिका आहे. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार रिकामी जागा पुरस्कृत केलेला आहे. तर 99चं जे उत्तर आहे ते बघा भारतीय ज्ञानपीठ सांस्कृतिक संघटनेने पुरस्कार केलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक आपण 100वा पाहणार आहोत आपल्याकडे. तर प्रश्न क्रमांक 100वा पाहणार आहोत की बँक आणि त्यांचे घोषवाक्य. तर त्यापैकी आपण जोड्याच बँक त्यांचं जे घोषवाक्य आहे ते आहे की द नेम यू कॅन बँक अपॉन. युनियन बँक ऑफ इंडियाचं आहे गुड पीपल टू बँक विथ. आणि HSBचं आहे वर्ल्ड्स लोकल बँक. आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे वन फॅमिली अँड वन नेशन. तर अशा प्रकारचा याचा क्रम आहे आणि अशा प्रकारे आपण 100 प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. आणि अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला काही कमेंट्स द्यायचे असेल या व्हिडिओबद्दल तर तुम्ही तेही देऊ शकता. आणि बाकीचे जे माझे व्हिडिओ आहे अगदी महत्त्वाचे MPSCसाठी तर त्यालासुद्धा द्या. त्याच्यासोबतच म्हणजे नवीन जे ॲड येणार आहे, जे नवीन वेकन्सी येणार आहे त्या संदर्भातही मी आपल्या चॅनलवर जे आहे ते मी तुम्हाला माहिती सांगत असते. तर तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी अनेक शुभेच्छा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी थँक्यू.